हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की साडीमध्ये आपण खूप सुंदर दिसावं, सगळ्यांपेक्षा छान दिसावं, साडी अगदी आपल्याला चापून चोपून नेसता यावी. तर काय होतं ना की ज्यावेळी लग्न समारंभ असतो ना, त्यावेळी काय होतं की खूप घाई गडबड असते आणि या घाई गडबडीत आपल्याला एकटीला असं साडी पटकन नेसता येत नाही. पण आता हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलात ना, की तुम्ही अगदी एकटीने अगदी परफेक्ट अशी साडी नेसू शकणार आहात. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर सुरुवातीला आधी साडी नेसण्यापूर्वी तुम्हाला आधी हील वापरायचा आहे. म्हणजे सँडलचा वापर करायचा आहे. बघा, तुम्ही साडीवरती हीलचा वापर करणार असाल तरच तुम्ही आधी पहिल्यांदा हील वापरा, त्याच्यानंतर साडी नेसायला सुरुवात करा. आता इथे मी शेपवेअर घातलेला आहे. तुम्ही अगदी पेटीकोट जरी घातला तरी काही हरकत नाही आहे. आता ज्यावेळी आपण साडी नेसायला सुरुवात करतो तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, हे जे साडीचं टोक आहे तिथे आधी पहिल्यांदा आपल्याला गाठ बांधायची आहे. म्हणजे एक नॉट बांधून घ्यायची आहे. आणि काय होतं ना की ज्यावेळी आपण पूर्ण साडी नेसतो ना, त्यावेळी हे जे पहिलं जे साडीचं टोक असतं ना, ते खालच्या साईडने कधी कधी बाहेर सरकलं जातं आणि मग ते साडीमध्ये दिसून येतं. तर हे दिसून येऊ नये यासाठी पहिल्यांदा आपल्याला इथे आधी गाठ बांधून घ्यायची आहे. म्हणजे ते जे टोक आहे ते आपलं अगदी खाली येणारही नाही, अगदी ज्या जागेवर आहे त्याच जागेवर अगदी राहणार आहे. आता इथे आपल्याला साडी टक करायची. ज्यांना कोणाला साडी नीट टक करता येत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते की बघा, इथे आपल्याला काय करायचं, आता ही जी साडी आहे मी अशा प्रकारे अशी धरलेली आहे. आता साडी ज्यावेळी टक करतो त्यावेळी एक गोष्ट आधी लक्षात ठेवा की तुम्ही जी हील घालणार आहात ती हील तुमची दिसता कामा नये अशा प्रकारे आपल्याला साडी जी आहे ती घ्यायची आहे. आणि आता इथे मी टक कशा प्रकारे केलेला आहे ते बघा. साडी मी अशी फक्त घेतली आणि जिथे आपला पेटीकोट जिथे आहे तिथपर्यंत मी एक फोल्ड केला आणि त्याच्यानंतर टक केलेला आहे. ज्यांना टक करता येत नाही त्यांच्यासाठी हा मी सांगितलेली आहे एक ट्रिक. आता दुसरी गोष्ट, कधी कधी आपली जी साडी असते ती पाठीमागून वरती खेचली जाते, वरती येते. यासाठी आपल्याला काय करायचे, आपला हा जो डावा पाय आहे त्या डाव्या पायाच्या खाली अशा प्रकारे आपल्या साडी जी आहे ती धरून ठेवायची आणि त्याच्यानंतरच टक करायचे. यामुळे काय होईल की तुमची साडी वरती खेचली जाणार नाही. त्यानंतर आता आपल्याला पाठीमागून असं टक करत यायचं आहे आणि त्यावेळी पण आपल्याला उजव्या पायाच्या खाली ही साडी अशी धरून राहायची आणि टक करायचं आहे, जेणेकरून आपली साडी जी आहे ती वरती खेचली जाऊ नये, जशी आहे तशीच राहावी. यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आता संपूर्ण जी साडी आहे ती आपली टक करून झालेली आहे. आता आपल्याला साडीचा जो पदर आहे तो काढायचा आहे. आता ही साडी तुम्ही पाहत असाल, ही साडी जी आहे ती सॉफ्ट अशी नाही, थोडी कडक अशी आहे. काही ज्या साड्या असतात त्या एकदम सॉफ्ट असतात, आपण पटकन नेसू शकतो. पण काही अशा साड्या असतात त्या एकदम भरजरी असतात, मग त्या नेसायला आपल्याला खूप वेळ लागतो. आणि लग्न समारंभ म्हटला की आपण भरजरी जे साड्या असतात त्यांचाच जास्त वापर करतो. त्याच्यामुळे ह्या साड्या आपण पटकन कशा प्रकारे नेसायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. आता हा जो साडीचा जो पदर आहे तो बघा, मी पाठीमागून पुढे असा आपल्या डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे. साडीमध्ये तुम्हाला उंच दिसायचं असेल तर एक महत्त्वाची ट्रिक आहे, ती म्हणजे साडीचा जो पदर आहे तो आपल्या गुडघ्याच्या थोडासा खाली असा यायला पाहिजे. एवढा पदर तुम्हाला इथे घ्यायचा आहे. असा पदर घेतल्यामुळे आपली उंची जी असते ना ती मोठी दिसते. आता इथे पदराची उंची आपल्याला कितपत घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपल्याला पदर काढायचा, पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. आता इथे पदराच्या प्लीट्स काढताना बघा, आधी मी तुम्हाला इथे दाखवते की हा जो पदर आहे या पदराला टॅसल्स लागलेले आहेत. आणि टॅसल्स लागलेले असतात त्यावेळी काय होतं ना की ज्यावेळी आपण प्लीट्स काढायला घेतो ना त्यावेळी ते आपल्याला व्यवस्थित काढता येत नाही, कारण की ते जे टॅसल्स असतात ते मध्ये मध्ये येत राहतात. यासाठी काय करायचं आहे, आपल्याला हा जो पदर आहे तो अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे. फोल्ड केल्यामुळे आपले हे जे टॅसल्स आहेत ते मध्ये मध्ये येणार नाहीत आणि आपल्याला व्यवस्थित अशा प्लीट्स काढता येतील. आता तुमची साडी जी आहे ती जेवढा तुमचा काठ असेल, समजा मोठा जर का काठ असेल तर मात्र तुम्ही इथे तेवढाच काठ घ्यायचा नाही आहे, अर्धा घ्यायचा आहे. पण काही ज्या साड्या असतात त्यांना एवढी बॉर्डर असते छोटीशी. आता ह्या साडीला छोटीशी बॉर्डर आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण थोडी छोटीशी बॉर्डर आहे. तर त्या बॉर्डर इतकीच मी पहिली ही जी प्लीट आहे ती मी घेतलेली आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला पहिली जी प्लीट आहे ती ज्या बॉर्डर इतकीच घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायची आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या आता प्लीट्स आपण काढणार आहोत त्या पहिल्या प्लीटच्या मानाने छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत. कधी कधी काय होतं की काही ज्या प्लीट्स असतात त्या बघा बाहेर अशा येतात पदराच्या, मग त्या खराब दिसतात, आपला वेळ पण तेवढा जातो. तर त्यासाठी आधी आपणच अशा प्रकारे पदर काढून घ्यायचा जेणेकरून कुठचीही प्लीट आपली बाहेर येणार नाही. आता एक एक अशा छोट्या छोट्या मी इथे प्लीट्स काढलेल्या आहेत. आता बघा साऊथ इंडियन स्टाईलमध्ये ज्यावेळी आपण साड्या नेसतो ना त्यावेळी अशा छोट्या छोट्या बघा समोरून अशा पदराच्या प्लीट्स आलेल्या असतात, त्या खूप सुंदर दिसतात. तर तशाच प्रकारे इथे या मी प्लीट्स आहेत त्या काढलेल्या आहेत. आता इथे मी काय केलेलं आहे बघा, आता इथे आपण घाई गडबडीत असतो त्यावेळी क्लिप वगैरे कुठे शोधत बसणार. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पदर आपल्या सगळ्या प्लीट्स काढून झाल्या की आपल्या हनुवटीच्या खाली आपल्याला हा पदर असा धरून ठेवायचा आहे आणि बस आपल्याला ह्या एक एक अशा प्लीट ज्या आहेत त्या प्रेस करत जायचं आहे आणि एकत्र करत जायचं आहे. आता तुम्हाला समजा वेळ असेल, क्लिप तुमच्याकडे असतील, आपल्या जे केसांचे क्लिप असतात बनाना क्लिप जो असतो तो इथे तुम्ही वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला अगदी हनवटीखाली पदर धरायचा नसेल तर तुम्ही त्या क्लिपचा वापरही करू शकता. फक्त काहींना खूप गडबड आहे बाबा, वेळ नाही आहे, तर यासाठी ही सोपी पद्धत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या सोप्या सोप्या पद्धतीत सांगितलेल्या आहेत. इतर बरेच असे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मी वेगवेगळ्या ट्रिक सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला ज्या सोप्या ट्रिक वाटतात त्या तुम्ही वापरू शकता आणि साडी अगदी नेसू शकता. आता इथे आपल्याला थोडासा जो पदर आहे तो आपण व्यवस्थित प्लीट ज्या त्या केलेल्या आहेत. आता जे आपण फोल्ड केलेलं होतं टॅसल्स ते आधी आपण सरळ करून घेऊया. तर अशाच प्रकारे आपल्याला हा जो पदर आहे तो काढायचा आहे. आता हा एवढा पदर आपला त्या प्लीट ज्या आहेत त्या व्यवस्थित आपण केलेला आहे, तिथे आपण आता फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर राहिलेला जो पदर आहे, राहिलेल्या ज्या पदराच्या प्लीट आहेत त्या आपल्याला सगळ्या व्यवस्थित करायच्या. काही ज्या साड्या असतात त्या स्लिपरी असतात, त्याच्यामुळे जी प्लीट आपण काढतो ती कधी कधी सरकलीही जाऊ शकते. यासाठी आपल्याला व्यवस्थित अशा प्लीट ज्या आहेत त्या काढायच्या आहेत. समजा कुठची प्लीट जी आहे जी समजा बाहेर गेलेली असेल समजा, तर त्याच वेळी तुम्ही थोडीशी अशी तिथे ॲडजस्ट करा जेणेकरून पदराच्या ज्या कुठचीही प्लीट असेल ती बाहेर दिसू शकणार नाही. तर बघा आपला अर्धा इथे पदर जो आहे तो झालेला आहे. आता इथे या पदराला मी पिनअप करून घेणार आहे. आता एखादी इथे प्लीट जी आहे ती थोडी बाहेर जात होती, त्याच्यामुळे ती थोडी मी ॲडजस्ट तिथे केलेली आहे आणि साडी जी आहे ती फुलणारी आहे. आणि आपण कसं कुठे बाहेर गेलो का साड्या एकदम नवीनच्या नवीन ज्यावेळी आपण नेसतो त्यावेळी आपल्याला थोडा आणखी वेळ लागतो त्या साड्या नेसताना, कारण की त्या फुलल्या जातात किंवा प्लीट वगैरे काढताना आपल्याला थोडा आणखी वेळ लागतो. तर आता इथे बघा, इथे मी अर्धा आपला पदर जो आहे तो झालेला आहे. आता इथे मी पिनअप करून घेतला जेणेकरून त्या ज्या प्लीट्स आहेत त्या सरकू नयेत. हा जो पिन आहे तो तुम्ही पूर्ण साडी नेसून झाली की त्याच्यानंतर तुम्ही काढूही शकता. आता इथे जो राहिलेला जो पदर आहे तो मी व्यवस्थित असा करून घेते. सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आता इथे कशा आपण छोट्या छोट्या प्लीट काढलेल्या असतात त्याच्यामुळे त्यांना मध्ये असा स्पेस नसतो आणि स्पेस नसल्यामुळे काय होतं की त्या ज्या प्लीट आहेत त्या थोड्या थोड्या अशा सरकल्या जातात. तर यासाठीच आपल्याला व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत प्लीट. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही इथे स्ट्रेटनरचाही वापर करू शकता, वेळ असेल तर सांगते, नसेल तर आपण हाताने अगदी सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपला जो पदर आहे तो आपला रेडी होत आलेलाच आहे. मी थोडासा व्हिडिओचा स्पीड वाढवला होता कारण की थोडा आपल्याला वेळ लागणार होता पदर पूर्ण काढण्यासाठी. आता पदराला इथे आपल्याला पिनअप करायचं आहे. पिनअप करताना बघा आपल्या ब्लाऊजची जी नॉट असते ना, तर त्या नॉटचे तिथे आपल्याला पिनअप करायचं आहे. पिनअप करताना अगदी खांद्यावरती किंवा एकदम पाठीमागे तुम्हाला पिनअप करायचा नाही आहे, तर खांद्याच्या थोडंसं पाठीमागे ब्लाऊजची नॉट असते तिथे आपल्याला पिनअप करायचं आहे. आता कधी कधी काय होतं बघा की साडीचा जो पदर असतो ना तो खालच्या साईडने असा खूप पसरला जातो, फुलला जातो. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पदर आधी आपल्या सगळ्या प्लीट्स आहेत त्या एकत्र करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर अशा प्रकारे रोल करायचा आहे. रोल करून फक्त प्रेस करायचा आहे जेणेकरून आपला जो पदर आहे तो पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा राहाव्यात, जास्त फुलू नयेत.
आता आपल्या पदर झालेला आहे. आता समोरच्या ज्या आपल्या प्लीट्स आहेत त्या आपण व्यवस्थित अशा करून घ्यायच्या. सगळ्या प्लीट्स आपल्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. प्रेस करून घ्या. एक एक अशी प्लीट जी आहे ती तुम्हाला प्रेस करून घ्यायची आहे, जेणेकरून त्या प्लीट्स अगदी छान दिसतील. आणि बघा मी सगळे जे प्लीट्स आहेत ना ते हाताने प्रेस करणार आहे. शेवटी तुम्हाला पाहायला भेटेल की ते किती छान दिसत आहेत त्या. आपल्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकदम आपण जवळ काढलेल्या आहेत, त्याच्यामुळे बघा किती सुंदर अशा दिसत आहेत त्या. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ह्या सगळ्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर काय होतं की बघा हा जी पहिली जी प्लीट असते ना ती आपल्या एकदम गळ्याजवळ येते. गळ्याजवळ येऊ नये असं यासाठी काय करायचं आहे, पहिल्यांदा आधी ती जो पहिली प्लीट आहे ती सरळ घेऊन त्यानंतर तिरका आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि बस तिथे आपल्याला पिनअप करायचं आहे. ब्लाऊज आणि पहिली जी प्लीट आहे जिथे आपण फोल्ड केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला पिनअप करायचं आहे. असं केल्यामुळे काय होईल ना की आपली जी प्लीट आहे ती एकदम आपल्या गळ्याजवळ येणार आहे. त्यानंतर महत्त्वाची दुसरी जी ट्रिक आहे ती अशी आहे की बाकीच्या ह्या ज्या सगळ्या प्लीट्स असतात ना त्या कधी कधी सरकल्या जातात, पसरल्या जातात. तर त्या पसरू नये त्यासाठी काय करायचं, सगळ्या प्लीट्स आपल्याला एकत्र करायच्या आहेत आणि वरची जी आपली ही काठाची प्लीट आहे ना ती सोडायची आहे आणि बस आतल्या साईडने आपल्याला आता इथे पिनअप करायचं आहे. आतल्या साईडने काय करायचं की जेणेकरून आपण जो पिनअप केलेला आहे तो कोणाला अगदी दिसणारही नाही. आता बघा आपला हा जो पदर आहे तो अगदी परफेक्ट आपण काढलेला आहे. समोरच्या ज्या प्लीट्सचा जे काही तुमचे मेन प्रॉब्लेम होते त्यावरून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा कशा ट्रिक आपण वापरायच्या आहेत त्या. आपला पदर झाला की त्याच्यानंतर आपल्याला कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत आणि बस आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत. त्या कशा पद्धतीने काढायच्या त्या सांगते. तुम्ही अगदी परफेक्ट अशी ही साडी नेसू शकता. म्हणजे सगळ्या ज्या ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या फक्त तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आता इथे आपण बघा पदर सगळा पूर्ण आपला काढलेला आहे. आता इथे मी ना काठ आहे बघा तो कमरेच्या इथनं मी एकदम टाईट असा घेतलेला आहे, म्हणजे खेचून आपल्याला घ्यायचा आहे आणि आपला जो उजवा पाय असतो ना तिथे आपल्याला त्याला पिनअप करायचं आहे. पिनअप करताना पण लक्षात ठेवा की आपल्याला तिरका पिनअप करायचा आहे, कारण की तो जो काठ आला आहे तो बघा तिरका असा आलेला आहे, सरळ असा नाही, उभा नाही किंवा आडवा नाही, तिरका आलेला आहे. त्याच्यामुळे पिनअप करताना तिरका करायचा आणि शिवल्यासारखा पिनअप करायचा आहे मला. म्हणजे शिवल्यासारखा केल्यामुळे काय होतं ना की तो जो आपण खेचून घेतलेला काठ आहे ना तो अगदी जशाच तसा राहणार आहे, म्हणजे अजिबात हलणार नाही तिथून. यासाठी आपल्याला शिवल्यासारखंच तिथे पिनअप करायचं आहे. आता इथे आपल्याला कमरेच्या इथल्या प्लेट्स काढायच्या आहेत. तर मी इथली काही जी जागा आहे ती मी साडीची सोडणार आहे. कितपत सोडायची आहे ती मी तुम्हाला दाखवत होते. आपण जिथे टक करणार आहोत तेवढी जागा आपल्याला तेवढं जे अंतर आहे तेवढं आपल्याला साडीचा जो भाग आहे तो सोडायचा आहे आणि बस आपल्याला आता निऱ्या काढायला सुरुवात करायची. आता साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या मी उजव्या साईडने काढत आहे. पहिली ज्यावेळी आपण निरी काढतो ना तर ती कितपत काढायची आहे, तर आपण जिथे साडी टक करणार आहोत तेवढ्या अंतरानेच आपल्याला पहिली जी निरी आहे ती काढायची आणि बाकीच्या आपण नॉर्मल जशा निऱ्या आपण काढत जातो त्याप्रमाणे आपल्याला काढायचं आहे. आणि जो भाग आपल्याला सोडायचा होता तो पण मी आता इथे सोडलेला आहे. आता ह्या साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घेऊया आपण. सगळ्या ज्या आपल्या प्लीट आहेत ना त्या एका पाठोपाठ एक आपल्याला घ्यायच्या आहेत. एकावर एक घेऊ नका, एका पाठोपाठ एक घ्या. म्हणजे अर्धा अर्धा इंचावरती तुम्हाला एक एक अशी ही प्लीट आहे ना ती घ्यायची आहे. आणि आता ही जी साडी आहे ती बघा सगळ्या ज्या मी निऱ्या काढल्या त्या बघा व्यवस्थित आलेल्या आहेत. मला काही इथे जास्त असं काही प्रेस करावं लागणार नाही आहे. पण समजा तुमची साडी खूप फुलत असेल तर यासाठी तुम्हाला सगळे जे एक एक करून अशी तुमची जी निरी आहे ना ती प्रेस करून घ्यायची आहे. आणि जसं बघा आपण साडीचा पदर कसा आपण असा शेवटचं जे टोक होतं ते सगळं एकत्र करून असं रोल करत गुंडाळत गेलो आणि प्रेस केलं, त्याचप्रमाणे निऱ्यांच्या बाबतीतही तुम्हाला तेच करायचं आहे. आता ही माझी साडी आहे ती मला निऱ्या मी काढल्यात बघा जशाच त्याच्या अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत. आणि ही साडी आधी कधी नेसलेली नाही आहे, पण बघा पहिल्यांदाच नेसते आणि अगदी सगळ्या व्यवस्थितच निऱ्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला जास्त काही तिकडे प्रेस करावं लागणार नाही आहे. पण तुमची साडी तशी असेल तर तुम्हाला ती ट्रिक वापरावी लागेल. निऱ्या झाल्या, सगळ्या ज्या निऱ्या आहेत म्हणजे सगळ्या ज्या प्लेट आहेत ते एका पाठोपाठ एक आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्यांना मी पिनअप केलेला आहे आणि तो पिनअप आहे तो आपल्याला आडवा पिनअपच करायचा आहे. पिनअप करून झाला. आता आपण सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या टक करून घेऊया. व्यवस्थित आपल्याला टक करून घ्यायच्या आहेत निऱ्या.
प्लेन अगदी टक करायचं आहे, कुठेही जाडसर वगैरे दिसता कामा नये यासाठी तुम्हाला प्लेन टक करायचं आहे. आणि जो आपला सोडलेला जो भाग होता ना, तो आतल्या साईडने आपल्याला फक्त खेचून घ्यायचा आहे. एका हाताने तुम्हाला इकडे प्लीट व्यवस्थित करायचे आहेत आणि एका हाताने तुम्हाला तो फक्त असा गुंडाळी करून टक करून घ्यायचा आहे. बाकी काही नाही, सोपी पद्धत आहे. सगळ्या मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीत दाखवलेल्या आहेत. आणखी पण वेगवेगळ्या ट्रिक तुम्हाला पाहायच्या असेल तर बाकीच्या व्हिडिओज पण तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही ती वापरू शकता. आता इथे बघा रोल केला आणि बस ते टोक मी टक करून टाकलेलं आहे आणि बाकीचा साडीचा भाग पण मी व्यवस्थित असा टक केलेला आहे. आता आपल्या ह्या निऱ्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. प्रेस वगैरे व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर कमरेच्या इथल्या प्लीट्स आहेत त्या पण आपल्याला अशा सेट करून घ्यायच्या आहेत. पडलेले आहेतच ऑलरेडी, फक्त आपल्याला ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. आता ह्या ज्या निऱ्या आहेत त्या बघा अशा प्रकारे एक एक करून तुम्ही अशा प्रेस करू शकता किंवा 2-2 अशा निऱ्या जरी तुम्ही घेतलात आणि प्रेस केलात तरीही काही हरकत नाही आहे. ज्या प्रकारे तुमची साडी असेल त्या प्रकारे तुम्हाला साडी जी असते ती नेसावी लागते. आता निऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित ऑलरेडी आलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला जास्त प्रेस करायची गरज लागलेली नाही आहे. आता इथे बघा साडीचा जो पदर आहे तो आपला जो आहे तो व्यवस्थित आलेला आहे. कमरेच्या इथल्या प्लीट्स आहेत त्या पण अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. आता इथे बघा आपल्या कधी कधी काय होतं ना की निऱ्या ना हळूहळू खाली सरकतात. त्या सरकू नये यासाठी आपण काय करतो, इथे अशा प्रकारे पेटीकोट आणि ज्या निऱ्या असतात त्यांना आपण पिनअप करतो. पण सेफ्टी पिनचा वापर केला की आपल्याला कधी कधी आपल्या पोटाच्या इथे लागण्याची शक्यता असते. सेफ्टी पिन जर वापर केला तर यासाठी तुम्हाला एक्स पिनचा वापर करायचा आहे. एक्स पिन हा तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. मी तुम्हाला लिंक पण देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ह्या पिनचा वापर करून मी अगदी साडी नेसून पण दाखवलेली आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. तर इथे मी एक्स पिन असा लावलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपण अगदी परफेक्ट अशी ही जी साडी आहे ती नेसलेली आहे. तर तुम्ही पण आता कुठचाही लग्न समारंभ असू द्या, कितीही घाई असू द्या, तुम्ही अगदी स्वतः एकटीने अगदी ही अशा प्रकारची काठापदराची कुठचीही भरजरी साडी असली तरी तुम्ही अगदी परफेक्टपणे नेसू शकता. ज्या गोष्टी सांगितल्या, जिथे जिथे मी तुम्हाला पिनअप करायला सांगितलेलं आहे, ज्या प्रकारे तुम्हाला मी पिनअप करायला सांगितलेलं आहे ते फक्त तुम्हाला करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पिनअप केलात तर अगदी परफेक्ट अशी तुम्ही साडी नेसू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.